ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण संदर्भात पूर्ण देश हादरला आहे. या संदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस दल देखील ॲक्शन मोडवर आलेला आहे. माझ्यासोबत बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आहे. यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. साहेब, जे बदलापूरमध्ये जे घटना घडली आहे त्या संदर्भात आपल्या जिल्ह्यामध्ये काय उपाययोजना करण्यात येणार आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता जितक्या शाळा आहेत, प्रायव्हेट असतील, सरकारी असतील, आश्रमशाळा असतील, या सगळ्या शाळांमध्ये लहान मुलींना, मुलीच नाही तर लहान मुलं देखील, कारण की सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन हे लहान मुलांचं देखील केल्या गेल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. या संदर्भात पोलिसांनी ही जबाबदारी घेतली आहे की शाळांमध्ये जे टेक्निशियन्स असतात, जे शिपाई असतात, स्वीपर्स असतात, जो वर्किंग क्लास असतो खालच्या लेवलचा, यांचे अँटीसिडेंट्स आम्ही चेक करण्याची पद्धत सुरू करतो आहे. जे स्कूलमध्ये हे लोक जिथे कुठले आहेत, यांचं बॅकग्राऊंड काय आहे, कुठल्या गावचे आहेत, यांचा पत्ता काय, यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, किंवा यांची वृत्ती कशी आहे, या संदर्भामध्ये सगळ्या डिटेल्स घेऊन त्यांचं एक रजिस्टर पोलीस स्टेशनला मेंटेन केलं जाईल आणि ते अपडेट केलं जाईल. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांना देखील आम्ही कळवलेलं आहे की एक समिती या लेवलची आपण स्थापन करायची. त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी असतील, बाल हक्क संरक्षण समितीचे लोक असतील आणि सोशल वेलफेअरचे असतील आणि पोलीस असतील. ही कमिटी जी आहे ही तालुका लेवलला सगळ्या स्कूल्सचा आढावा घेईल आणि त्या स्कूल्सचे प्रभारींची मीटिंग घेईल, त्यांना सूचना देईल आणि वेळोवेळी व्हिजिट करून या गोष्टींची खात्री करेल की मुलांसाठी, लहान मुलांसाठी व्यवस्था आहे की नाही चांगली आणि त्यांची सुरक्षा बघितली जाते आहे की नाही, जेणेकरून त्यांचं शिक्षण सुरक्षेमध्ये होईल आणि त्यांच्या पालकांना दिलासा आणि एका निर्भय वातावरणामध्ये समाजाला वागता येईल. आपण बघितलं साहेब की बुलढाणा जिल्ह्यामध्ये असंख्य शाळा आहे, काही विनाअनुदानित आहे, काही अनुदानित आहे, काही प्रायव्हेट शाळा आहे. हे जे शाळा संस्था चालवल्या जातात ते काही स्वतःच्या खिशामधून चालवत नाही, पालकावर्गाकडून पैसे घेतात, अनुदान घेतात, ज्या पद्धतीने पैसे घेता येते त्या पद्धतीने पैसे घेतात. अशा परिस्थितीत जे विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, त्यांची सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या शाळेमध्ये CCTV लावणं अनिवार्य आहे. आपण काही असं आदेशित करणार आहे का? या स्कीममध्ये, या मूव्हमेंटमध्ये आम्ही CCTV संदर्भात सुद्धा सूचना द्यायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला पुरावे उपलब्ध होऊ शकतील आणि CCTV हा एक डेटरंट असतो. CCTV राहिलं तर अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हायला किंवा गुन्हे न घडायला मदत देखील होईल. ती ॲक्टिव्हिटी आम्ही करतो आहे. तर नक्कीच यासारख्या घटना पुन्हा घटू नये यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि लवकरच या संदर्भात एक मीटिंग घेणार आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितलेले आहे. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा.